भंडारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या इमारतीची अवस्था अत्यंत चिंताजनक झाली आहे। तब्बल 45 वर्ष जुन्या असलेल्या या इमारतीला आधार देण्याकरता चक्क 360 लोखंडी खांब उभे करण्यात आले आहे। त्यामुळे रुग्णालयाच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। याच पार्श्वभूमीवर खासदार प्रशांत पडोळे यांनी रुग्णालयाची पाहणी केली। हे दृश्य आहे भंडारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या इमारतीचं। ज्या ठिकाणी रुग्णांना उपचार मिळणं अपेक्षित आहे त्याच ठिकाणी आता इमारतीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। रुग्णालयाच्या इमारतींच्या काही भागांना आधार देण्याकरता चक्क लोखंडी खांब उभारण्यात आले आहे। एक दोन नव्हे तर तब्बल 360 लोखंडी खांबांचा आधार या इमारतीला देण्यात आला आहे। त्यामुळे रुग्णालयाची नेमकी परिस्थिती किती गंभीर आहे याची कल्पना येते। 1981 मध्ये बांधण्यात आलेली ही इमारत आता तब्बल 45 वर्ष जुनी झाली आहे। या इमारतीला गळती लागली आहे तर काही भागांमध्ये दुरुस्तीची आवश्यकता निर्माण झाली आहे। मात्र याच इमारतीत दररोज मोठ्या संख्येनं रुग्ण उपचारासाठी दाखल होतात। हजारो रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक रुग्णालयात ये-जा करतात। इमारतीची अवस्था चिंताजनक असताना रुग्णालय सुरूच आहे। जर उद्या एखादा भाग कोसळला आणि अपघात घडला तर त्याची जबाबदारी कोणाची? रुग्णांच्या जीविताशी खेळ तर सुरू नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। या रुग्णालयाच्या परिस्थितीवर काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही सरकारवर निशाणा साधला। आरोग्य व्यवस्था आजारी असताना आरोग्य राज्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री आहे आणि रुग्णालयाची इमारत जर लोखंडी खांबांच्या आधारावर उभी असेल तर ही दुर्दैवी बाब असल्याचं ते म्हणाले। आरोग्य व्यवस्थाच आजारी आहे आणि त्याच्यामुळे भंडारा शहरातलं जिल्हा रुग्णालय त्याला टेकण्या लावून त्या हॉस्पिटल आता चालतंय। उद्या एखादी दुर्घटना झाली, होऊ नये पण झाली तर सरकार आणि योगायोगानं आरोग्य राज्यमंत्री आमचं पालकमंत्री आहे। त्यामुळे आरोग्य राज्यमंत्री आमचे पालकमंत्री असताना सुद्धा जिल्ह्याच्या ठिकाणचं हॉस्पिटलला टेकू लावून ते चालवलं जात असेल ते दुर्दैवी आहे। त्याच्यामुळे पालकमंत्र्यांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालावं अशी मागणी आमची आहे। आता जवळपास 400 ते 300 जवळपास इथं टेकू लावून रुग्णालयांचा जीव धोक्यामध्ये आहे। तर तुमच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना मी विनंती करत आहोत की या जनरल हॉस्पिटलचे ऑडिट करून लवकरात लवकर नवीन हॉस्पिटल उभारण्यात यावा। रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार इमारतीची तांत्रिक तपासणी करण्यासाठी हे लोखंडी खांब उभारण्यात आले आहे। तांत्रिक तपासणी पूर्ण झाल्यानंतर हे काम काढण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। मात्र प्रश्न फक्त लोखंडी खांब कधी काढले जाणार एवढाच नाही। 45 वर्ष जुन्या इमारतीची सुरक्षितता किती? रुग्णालयात येणाऱ्या हजारो नागरिकांच्या जीविताची हमी कोण देणार? आणि तांत्रिक तपासणीनंतर पुढची ठोस कारवाई काय होणार? या प्रश्नांची उत्तरं आता प्रशासनाला द्यावी लागणार आहे। तर हे कन्स्ट्रक्शन याचं 1981 सालचं आहे आणि आतापर्यंत याला 45 वर्ष पूर्ण झालेली आहे। तर ॲक्च्युली बिल्डिंगचं लाईफ संपलेलं आहे तसं, पण PWD मधून ते दुरुस्त करत राहते आणि कसं तरी करून हे चाललं आहे। तर अजून PWD म्हणते अजून 10 वर्ष ही इमारत ठीकठाक म्हणजे व्यवस्थित मेंटेनन्स केलं तर ठीकठाक चालेल 10 वर्षाचं। आणि त्यांच्याकडे शॉर्टेज ऑफ फंड आहे, DPDCचे फंड त्यांना मिळाले तर बरं होईल असं म्हणतात ते इथली ज्युनियर इंजिनियर, कारण PWDकडेच त्याचं मेंटेनन्स असतं। तर सध्याच्या परिस्थितीत काय पावसाळी चालू आहे आणि छतामधनं छत काही ठिकाणी गिरतं आहे पडतं आहे। त्यामुळे तिथे आता PWD त्यांच्यातर्फे नागपूरहून स्ट्रक्चरल ऑडिट करते, नागपूरच्या PWDच्या लोक येऊन। तर ते स्ट्रक्चरल ऑडिटही चाललेलं आहे, त्यामुळे ठिकठिकाणी तुम्हाला असे लोह्याचे खांब लागलेले दिसतील। एकीकडे अत्याधुनिक आरोग्य सुविधा देण्याचा दावा तर दुसरीकडे रुग्णालयाची इमारतच लोखंडी खांबांच्या आधारावर आहे। त्यामुळे भंडारा मेडिकल कॉलेजची इमारत धोक्यात आहे की सुरक्षित आहे? त्यामुळे आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे असं चित्र भंडारा इथं दिसत आहे।